हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे? तर आज आपण आलो आहोत आमचं ग्रामदैवत श्री वाकाई देवी. तिकडे दाखव. तर आज आपण करणार आहोत आयझेड ड्रोन आहे हा IZI मिनी X आणि याचं अनबॉक्सिंग आपण करणार आहोत. तर खूप आम्ही वाट बघितलेली आहे याच्यासाठी आणि शेवटी तो आज डिलिव्हर झालेला आहे. तर आता अनबॉक्सिंग करणार आहोत आपण. आणि इकडे काय काय लिहिले बॉक्सवर फ्लाइंग मोड्स पण लिहिलेले आहेत. जवळजवळ 10 फ्लाइंग मोड्स आहेत. तर त्याची आपण डिटेलमध्ये माहिती नंतर घेऊया. आता सध्या आपल्याला काय एवढं यातलं माहीत नाही, तर फक्त आजचा व्हिडिओ आपला अनबॉक्सिंगचा असेल. तर मोहित, तू एक्सपर्ट आहेस बॉक्स खोलण्यात. कर बरं अनबॉक्सिंग. चावी, गाडीची चावी आहे. जरा जवळ वेगळाच अनुभव वाटतो रे. हे मॅन्युअल आहे ना. हा असं दे, आपण नंतर वाचूया ना. इकडे काय काय हा मेन ड्रोन आहे. हातात बघ वाटते कॅमेरा. अरे ह्याचं हे कवर आहे, गिम्बल कवर आहे. हा निघालेला होता का बॅटरी ना? म्हणजे हा निघाला होता का मोहित? हे जे गिम्बलचा कवर आहे हा नाही, तो सेपरेट ठेवला. सेपरेट होता. अरे ती काय बॅटरी आहे ना? बॅटरी आहे? नाही, ही बॅटरी ना. हा ही बॅटरी आहे आणि हे चार्जिंग साठी असणार आहे काहीतरी. पॉवर अडॅप्टर आहे, चार्जर आहे. बरोबर आहे. आम्हाला पण एवढी माहिती नाही. आता आम्ही तुमच्या समोरच ओपन केलेलं आहे. आता ते हळूहळू आम्ही जरा माहिती करून घेऊ आणि पुन्हा एखादा चांगला व्हिडिओ माहितीचा आम्ही बनवणार आहोत. हे रिमोट कंट्रोल आहे ना, एवढं तर कळते. हे काय ते बेल्ट आहे, म्हणजे या बॅगचा बेल्ट आहे. बरोबर ना? ठीक आहे. आम्ही लोकेशन पण असं निवडलंय ना मित्रांनो, म्हणजे आमचं म्हणजे पहिलं जे आमचं अनबॉक्सिंग आहे ते मस्त आमची ग्रामदेवता श्री वाकाई देवी इथं झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही ही जागा निवडलेली आहे. हा हे चार्जिंग केबल आहेत का ना. म्हणजे सर्व म्हणजे आयफोन आणि किंवा अँड्रॉइड असेल तर त्या प्रत्येक म्हणजे प्रकारची केबल आहे. आपला फोन कोणताही असो. एक्स्ट्रा फॅन काय नाही ते प्रोपेलर है ना. प्रोपेलर बोलतो त्याला. म्हणजे हे प्रोपेलर आहे ना. एखादा खराब वगैरे काय झालं तर आपण हे 4 प्रोपेलर आहेत बघा. आणि हे चार्जिंग केबल, ही बॅटरी आणि हे चार्जिंग हवं असेल काहीतरी आहे ना रे. पॉवर अडॅप्टर आहे. बरोबर एवढंच आहे. जॉयस्टिक आहे. जॉयस्टिक हा जॉयस्टिक पण आहेत ना. ओके, हे बघा 2 जॉयस्टिक दाखव इकडे. हा हे 2 जॉयस्टिक आहेत ना रिमोटच्या. आता मोहितला काय राहत नाही वाटतं, डायरेक्ट उडवतं वाटतं. काय रे है ना. बॅटरी तर ही अशी इन्सर्ट करायची आहे ना चिमा. हे बघ पॉवर बटन झालं ऑन झाले. ऑन म्हणजे ते बॅटरी पॉवर आहे ना. मी हा ठेव बरं तिथे. हे बाबा उडवू नको बाबा, माहित नाही आपल्याला. आज हा कवर आहे ना गिम्बलचा,
आता हा गिम्बलचा कव्हर कसा लावायचा काढूनच ठेवायचं. हा म्हणजे उडवताना तर काढायचा असतो रे, पण आता आपण ज्यावेळी ठेवणार ना त्यावेळी तो हे फोनचं स्टँड आहे ना लावायला लागत असेल रे. काका फोनचं स्टँड आहे ना, ही बाहेर येतं ना असं. फोनचं थांबा बघूया ना काय रे, हे ना ते बाहेर येतं. ते काय बाहेर, हा हे बाहेर निघतं ना रे. आपण फोन आपल्या याच्यात लावायचा असतो ना, हे बघ. हो इथून आहे. हे बघ, फोन कनेक्ट करण्यासाठी, फोन लावण्यासाठी असं ओपन करावं लागतं है ना. थांब. हे असं आहे है ना, इथं फोन आपला हे काय हां हे बाहेर येणार नाही. फोन आपला कोणत्याही साईजचा असलं तरी हे फिक्स होणार. जॉयस्टिक इकडे लावायचं, हातात लावायचं. हो का? बोलतो आता फोनमध्ये आहे ना ॲप आपल्याला इन्स्टॉल करायला लागणार आहे, बरोबर. इथं लिहिलं असेल ना रे, कुठे लिहिलं? हातात लावायचं का? इकडे मित्रांनो आम्ही रिमोट कंट्रोल आणि सर्व म्हणजे ड्रोनचं सेटअप केला. रिमोट कंट्रोल आपला फोन म्हणजे फोन थ्रू त्याला कनेक्ट केलेलं आहे, पेअर केलेलं आहे. आणि जी इजीची म्हणजे आपलं जे ॲप आहे त्याच्यात आम्ही लोकेशनची सर्व्हिस अलाव केली आहे. आणि आम्हाला ती पण एरर देत होती, तर ती सर्व्हिस आम्ही अलाव केली. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही सेटअप केलेला आहे. खूप अलग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बघा, आता आपण ड्रोन थोडा फ्लाय करूया. हे बघा, ऑन करण्यासाठी आपण हे असे दोन्ही जॉयस्टिक असे लावले. आता हे बघा, मी थोडंसं उचलतो त्याला. कसलं वाटतं, जबरदस्त. आता याला खाली आपण लँड करूया. कर ना, हळूहळू कर, हळू कर, हळू. ओके. मोहित घाबरला. दाखव इकडे जरा. मोहित घाबरतोय. याला जाऊया का जरा तिकडे लांब शेतात, जाऊया का जरा, हा? है ना? GPS is not positioned. The aircraft will drift and may not be able to return. Please pay attention. GPS is not located and the altitude is limited to 6 m. Please do not fly beyond the vision. GPS is not located and the altitude is limited to 6 m. Please do not fly beyond the vision. GPS is not located and the altitude is limited to 6 m. Please do not fly beyond the vision. The return point has been refreshed. Please pay attention to the position of the return point. Position mode.
Low battery RTH is running. मित्रांनो, सध्या आपण ड्रोन घेतलाय, त्याची छोटीशी स्नॅक्स पार्टी करतोय. थंडा वगैरे घेतलेला आहे. आणि गंमत काय झाली, मगाशी जी ड्रोनची बॅटरी आहे ती फुल चार्ज नव्हती, त्याच्यामुळे तो ड्रोन आहे ना ऑटोमॅटिक रिटर्न आला. जिथून फ्लाय केलं ना त्याने तिथे ऑटोमॅटिक रिटर्न आला. आणखी एक प्रॉब्लेम असा होता की जी म्हणजे मेमरी कार्ड पण त्यात टाकलं नव्हतं आपण ड्रोनमध्ये. तर आम्ही आमची मोबाईलची स्क्रीन म्हणजे मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्ड असतं, तर ते ऑन केलं आणि ते म्हणजे शूट घेतलेलं आहे. तर ही जी क्लॅरिटी ही ड्रोनची क्लॅरिटी नाही आहे. आणि एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि आम्ही थोडंसं एन्जॉय करतोय स्नॅक्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स, बाय बाय करा. बाय.